वाघमारे 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 सत्या 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 उठशील का आता? सॉरी 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 वाघमारे अहो खरंच सॉरी. अहो काय झालं एकदम गडबडीत खाली आलो आणि अचानक तुम्ही समोर आला त्यामुळं ना तोल गेला आणि बेडवर. काय रे असा कसा धसमुसळपणा? काय डोळे बंद करून चालतोस वे? सगळी साडी विस्कटली माझी. अहो खरंच सॉरी पण मी तुम्हाला शोधत होतो. कशाला? वाघमारे आधी सांगा कुठं होता तुम्ही? मी इथंच आहे. तू कशाला शोधत होतास मला? अहो कारण काय सत्या का शोधत होतास तू मला? सत्या काय झालं? ते बाहेर दोरीवर कपडे तुम्ही वाळत घातले होते ना. त्यासाठी शोधत होतास? नाही नाही त्यासाठी नाही. त्याच्या आधी मी आईंकडं किचन मध्ये पुऱ्या पुऱ्या करत होत्या आई. पुऱ्या तळून बराच वेळ झाला. काय काम होतं? ए तुला आठवलं की सांग. बाजूला हो. आठवलं आठवलं. एकच मिनिट द्या मला. अरे काय माझा कशनी झालाय का काय? मला का आठवत नाहीये काहीच. मी का शोधत होतो वाघमाऱ्यांना? काय आठवलं? तेच पप्पा तुम्हाला शोधत होते. त्यांचं काहीतरी काम होतं तुमच्याकडं. कशाला? आता जर मी ह्यांना बोललो की खाली बायका जमल्यात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यासाठी ह्यांनी पुढाकार घ्यावा असं पप्पांचं म्हणणं आहे तर ते त्यांना अजिबात आवडणार नाही. उलट माझ्यावर चिडतील. म्हणतील तुझीच आयडिया असणार, तुझीच इच्छा असणार. काय करू? हे सत्या सांगशील का आता? काय पण विसरलं? नाही नाही विसरलो नाही. ते पप्पा म्हणले की तिच्याशीच बोलतो मी डायरेक्ट. तिलाच सांगतो डायरेक्ट जे काय काम आहे. बघ ते म्हणले की तिला बोलवू ना. चल. देवा पप्पांचं म्हणणं ऐकू देत वाघमारे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे मग ह्या काट्याने घरातच ठेवून यायचं ना. आवरा की कोणतं ह्या पोरासनी किती काळवा करतात ती. कवे जरा शांत बसतीस का तू? अगं त्यांच्या आईने ऐकलं त्यांना राग येईल की. अगं पोर आहे म्हणून दमवणारच. आता उद्या आपली पोरं जन्माला आल्यानंतर त्यांची अशीच वागणारच का तू? अशी वांड पोरं जर जन्माला आली की नाही तर एकेकाला चांगलं सोलून काढीन बघा. वा भारी झालं. निदान मला आज एक कळाली गोष्ट. काय कळालं? मला बाबा बनवायची तुला इच्छा आहे तर. सगळ्यांना मी पतंग देतो. तुम्ही भांडण करू नका. ऐका आपण ऐका तुम्हाला सगळ्यांना बर्फी देतो, लाडू देतो, तिळाचा बास का. अरे अरे बाबा रे शांत बसा की. जयद्या पप्पा कुठे आहेत? पप्पा अरे इथंच होतं की. कुठे गेलं काय माहित? म्हणजे हे बघ की. अरे यांचं काय चाललंय? बर्फी देतो
अरे टिळाचं लाडू देतो, ऐकायचंय. अरे अरे ग बसा की. अरे ऐकायला झाली ती. अरे पोरानू का भांडताय? शांत व्हा बघू आधी, शांत व्हा जरा. काय झालंय? का बरं भांडताय? हे म्हणते मी पतंग उडवणार. मग काय फक्त पतंग पोरांनी उडवायची असते का? पोरीने उडवायची नसते का? हो मग पोरांनी उडवायची असते पतंग. पोरींना नाही जमत पतंग उडवायला. न जमण्यासारखं काय आहे त्यात? तुम्ही उडवलेले पतंग उडलेच कट्टे. हा तुम्ही घाबरताय तुमची पतंग कापू नये म्हणून. ए चल चल, तुम्हाला कोण घाबरताय? हो मग लाव शर्यत. ए पोरानो शांत व्हा. पोरीना एवढं कमी लेखू नका. आज पोरीनी आकाशाला गवसणी घातले. प्रत्येक क्षेत्रात पोरांबरोबर बरोबरीनं काम करतात. आणि तुम्ही साध्या पतंगावरून भांडताय. एक मिनिट मी काय म्हणतो वाघमारे, पोरं काही चुकीचं बोलत नाही तो. नाही म्हणजे पोरी सगळ्या क्षेत्रात अव्वलच आहे, ते एक नंबरच आहे, त्यात काही वादच नाही. पण पतंग उडवणं नाही, पतंग उडवणं काय पोरींचं काम नाही गड्या. हा अगदी बरोबर बोललास बघ तू. अरे पतंग उडवणं म्हणजे काय कुणाचं काम आहे का? पतंग उडवणं खायची गोष्ट आहे का? पोरींना नाही जमत ती का जयदीपराव? नाही जमतं की पोरींना पतंग उडवायला. जयदीपराव दाजी काय बोललाय तुम्ही? करेक्टच. पतंग उडवणं काय सोपी गोष्ट आहे. पोरं लय भारी पतंग उडवतात. पोरीला काय जमत नाही पतंग उडवायला. म्हणजे तुम्ही आम्हा मुलींना कमी समजताय तर. अहो वाघमारे मॅडम काय बोलताय तुम्ही? काय रे पोरांनो, आपण कमी समजतोय ना? बरोबर आहे. बघा आम्ही काही तुम्हाला कमी समजत नाही. आम्ही फक्त पतंग उडवण्याच्या स्किल बद्दल बोलतोय. जे पोरांमध्ये जास्त आणि तुम्हा पोरींच्यात कमी आहे. बरोबर. पण मग मला काय वाटतं माहितीये का, पतंग उडवणं ना पोरांच्या रक्तातच असतं. म्हणजे पोरांनी अशी उडवलेली पतंग पाक ढगाला टच करून येते. आपला सत्य एकदम सत्य बोलला बघा. बरोबरच बोलला. ए ग बस. पोरांनी स्वतःला ग्रेट समजूच नाही आणि पोरीना कमी लेखू नये. पोरी पार अंतराळाला टच करून आलेत. हे पतंग उडवणं काय लय अवघड नाही आमच्यासाठी. एक्सक्यूज मी वाघमारे मॅडम, अंतराळाला टच करणं लई वेगळी गोष्ट आहे. पोरींना पतंग उडवणं जमत नाही आणि जमणार बी नाही, हेच सत्य आहे. काय बोलताय सत्यदाजी? आताच्या काळात पोरींना कमी लेखताय. जरा डोळे उघडा आणि बघा समोर कोण उभं आहे ते. अशी मुलगी उभी आहे जी स्वतःच्या जोरावर इन्स्पेक्टर झाल्या. होय की जिवंत उदाहरण आहे समोर. होय की, आम्ही कुठं नाही म्हणतोय. असू दे की त्यांना इन्स्पेक्टर. आमचा त्यांच्या इन्स्पेक्टर असण्या बाबतीत काहीच आक्षेप नाहीये. अगं तुमच्यापेक्षा जास्त अभिमान आम्हाला वाटतो त्या इन्स्पेक्टर असण्याचा. पण ठीक आहे, मी काय म्हणतो वाघमारे, तुम्ही पतंग उडवूनच दाखवा, मग मानलं तुम्हाला. काय बोल मग? हा 101% करेक्ट आहे. तर दादा तिकडे चुकतं का? होय, मला बी तेच वाटतंय. का पोरींनी असे पतंग बितंग उडवायचे खेळ खेळूच नाहीत. अय पोरींनो, त्या पतंगी ठेवा बाजूला. तुम्ही की नाही मस्त काचा कवड्याच खेळा. दाजी बोला काहीतरी. ताजी बोलतो. ए कवे, तू जरा गवतीस का? बघल तेव्हा निगेटिव्ह बोलत असतीस. त्या मम्मी सासू संग राहून का नाही तू निगेटिव्ह झालेस बघ. कसा आहे, जमलं का? कसा आहे धरा? एक नंबर. ओ मान्य, मम्मीला मध्ये आणायची गरज नाही. अगं तुझ्याबद्दल नव्हतं बोलत मी, मम्मी मध्ये नव्हतं बोलत मी, पतंगाबद्दल बोलत होतो. दोन असा पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नाही. दाजी ग बसा, फापरलाय तुम्ही. होय का? तुझं तर काही वेगळं असते. कवे, अगं तू जरा ग बस की, कशाला मध्ये मध्ये बोलते? पोरांची हाऊस आहे ना, मग त्यांना पूर्ण करू दे ती हाऊस. बरोबर आहे. बरोबर आहे. फक्त पोरांची नाही, पोरींची बी हाऊस पूर्ण होणार. पोरींची बी हाऊस पूर्ण होणार. असं? पण मी तुम्हाला काय सांगितलं वाघमारे, त्यांना नाही जमणार हो. हे ठरवणारा तू कोण आहेस? मी सत्यजित सुर्वे, सातारचा वाघ, जनतेचा रक्षक. तुम्ही ओळखत नाही मला? सत्य आहे बघ, जास्त उडू नकोस. हो मी उडत नाहीये, मी पतंग उडवण्याबद्दल बोलतोय. जे पोरींना नाही जमणार, फक्त पोरांना जमणार. काय रे?
ठीक आहे, होऊन जाऊ दे सामना. पोरांची पतंग पोरीच कापणार. असं मग लागली पैस. लागली पैस. एक मिनिट, पण पतंग उडवायला जायचं कुठं? या आमच्या पोरी बलमा यांना पतंग कुठं उडवायचं ते माहित नाही आणि आमच्याशी पैज लावणार. चला टेरेसवर जाऊया. पतंग टेरेसवर उडवायचा असतो ना. टेरेसवर जाऊया. चला 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 रे. चला. ए पीस लवकर टाक. पाणी पाणी. ए थांब थांब, तिला शुद्ध येते. तोंड झाका. कोणाच तुम्ही? मला इथं का आणलंय? सोडा मला, सोडा. हाय का कोणी? वाचवा मला, वाचवा मला, सोडा. का आणलंय मला इथं? कोणी आहे का? मला वाचवा. शांत बस. कोण आहात तुम्ही? का आणलंय मला इथं? आणि तुम्ही कोणी बी असाल? तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते? आम्हाला सगळं माहितीये तू कोण आहेस ते. माहिती बरं. हा, पण आम्हाला तुमच्या किडनॅपिंगची ऑर्डर आहे. कॉपरेट करायचं काय, कळलं का? मी काय अशी लेची पेची बाई नाहीये कोणी. लई वरपर्यंत कॉन्टॅक्ट आहेत बघ माझे. एक फोन फिरवला का नाही आखी पोलिसांची फौज उभी राहिली तर. वाचवा मला. हाय का कोणी इथं? कुठं आणून ठेवलंय? वाचवा मला. हे बघा, माझी सासू पण लई डेंजर आहे. तुम्हाला माहिती आहे माझी सासू कोण आहे ते? मला आत्ताच्या आत्ता सोडा. त्यांना कळलं का नाही? तुमचं काही खरं नाही बघा. काय वटवट लावले हिने रे? माझे सत्य भाऊजी. हा ते एकदम डेंजर आहेत. असलं मारतील, असलं खातील का नाही तुम्हाला सगळ्यांना? चेहरा बी ओळखून यायचा बघा. गायचं बी नाही आपण कसं दिसत होतं ते. सुजेल नुसता सगळा चेहरा. या बाईने लयच वैताग दिलाय बर का. सोडा. गप बसती का? तू तशी ऐकायची नाहीस. थांब. काय करता? चला रे चला या. चला. पोरीनो या माझ्या बाजूला. चला ग. ये इकडे ये. पोरांनो या माझ्या बाजूला. जावा जावा जा. मान्य तुमच्या साईडनी. चल तिकडं, तिकडं हो पहिले. चल तिकडं हो. काय मग प्रतिस्पर्धी हाय का तयार? हो प्रतिस्पर्धी तयार होत. हारण्यासाठी? नाही, हरवण्यासाठी. अच्छा मग बघू की कोण जिंकते आणि कुणाची पतंग गुल होती ते. गुल तर तुमचीच पतंग होणार आहे. वाघमारे मॅडम, अहो आमच्या टीमचं कॅप्टन कोण आहे माहितीये का? सातारचा वाघ आहे वाघ. त्याला हरवणं अशक्य. ह्या वाघाचं कौतुक मला नको सांगू.
बघ ह्या वाघाची कशी शिकार करते आज. बर बघूया की. जाऊ दे रे बलमा, हरणाऱ्यांच्या जास्त तोंडी लागायचं नसतं आपण. म्हणूनच तर तुमच्या तोंडी आम्ही लागत नाही. असं मग बघूया कोण जिंकते आणि कोण हरतंय ते. बघूयाच. हे घ्या रे, घ्या पतंग. घ्या पतंग. हा. हा आता बघूया. ए सवे होय बाजूला. ओ माननीय, तुमची पतंग कवच कटली. चला आता बघा कोणाचं पतंग उडत जातील. चला हा 1 2 3 हा. नेवलं पाहुणं, वाघमारी वहिनीने तुझे पतंग आधीच कापले, लक्षात ठेवा. काय पण करून ही पतंग कापून देऊ नको. आपण जिंकायचं, आपण आपल्या इज्जत कसा वाला दिदे तिथे जिंकायचंय बर का. दिदे आपण चॅलेंज घेतलंय आणि करूनच दाखवायचं आता. सगळ्या पोरींच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जिंकणार आपणच. मंजू दीदी, मंजू दीदी, मंजू दीदी, मंजू दीदी, मंजू दीदी. मंजू वहिनी, दादाचं पतंग कापा. दिदे अगं लय चांगला चान्स आहे. का ती त्यांची पतंग. अरे गोट टाकते ना. अरे दादा हे, अरे नजर हाटी दुर्घटना घटी वर बघ. हा अरे काय ना कुठं बघत होता. कुठला वर बघ तू, वर बघ. दादा हे जयदीपराव, आपली इज्जत जाणार असं वाटतं मला. म्हणजे आपण ज्या माणसावर विश्वास ठेवलाय ना, तो वाघमारे वहिनीच्या बाजू नाही. दाजी, अहो आपल्या इज्जतीपेक्षा त्यांचं दोघांचं एकत्र येणं महत्वाचं आहे. मुद्दा तोच आहे ना. बरोबर दादा, सोड 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 सोड. हा, दादा, हिंद. वाघमारे, माझ्या हरणानं तुमच्या चेहऱ्यावर हसू येणार असेल ना, तर या हरणं मी हसत हसत स्वीकारायला तयार आहे. खाली
यापुढं पोरींना कधीच कमी समजायचं नाही आणि त्यांच्या बरोबर पैज लावताना 10 वेळा विचार करायचा. वाघमारे मानलं तुम्हाला. सॉरी. शेवटी केली की नाही या वाघाची शिकार?